आपलं आंदोलन मागे घेतलं. हो, जरांगे पाटलांनी थेट सरकारला इशारा दिलाय, मी याच्यासाठी जीवही देऊ शकतो आणि जीवही घेऊ शकतो म्हणून. तुम्ही काय बोलू या विषयावर? हिंदी में नरेंद्र मोदी जी ने ट्वीट किया हुआ है। डॉक्टर धर्माधिकारी यांचं श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर यामध्ये अतिशय अत्याधुनिक मशीन या ठिकाणी आणलेल्या आहेत. विशेष करून हार्टच्या बाबतीमध्ये सिटी एनजीओच्या बाबतीमध्ये अतिशय आधुनिक मशिनरी त्यांनी आज या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे. मला वाटतं नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एकाच रूप खाली इतक्या सगळ्या मशीन इतके सगळे इलाज या एकाच हॉस्पिटलमध्ये होत आहे आणि आता कुणाला मुंबईला जाण्याची फार गरज भासणार नाही, हायर सेंटरला कुठे पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही. अशा सर्व मशिनरी हार्टच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकत्र विमान प्रवास केला, त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या. आता मागे उद्धवजी सोबत गेले त्यावेळेला का गेले, आता जयंत पाटील जे विमानात असतील ते का गेले? मग आता विमानामध्ये काय काय कोणाला विरोधकांना बसून द्यायचं नाही का? ते जात असेल तर आम्ही आमची प्रवास गाडीने करायचा. कमर्शियल विमान आहे, तिकीट सगळे काढतात, बसतात, जातात. त्याच्यामध्ये मला वाटतं चर्चा करण्यासारखा विषय नाही हा खरं म्हणून. आता एखाद्या विमानामध्ये आता कोणी जाऊ शकतं, कोणी येऊ शकतं. आता नागपूरला मागच्या वेळी देवेंद्रजी गेले त्यावेळेला उद्धवजीच्या विमानामध्ये त्यांचा कार्यक्रम होता, त्यांनाही जायचं होतं. आता एका विमानात बसून गेले त्यात काय? कोल्हापूरचं कमर्शियल विमान आहे, अनेक प्रवासी त्यात जात असतात, ते पण असतील. बहुप्रिया सुळे देखील 8 खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. खरं तर या अगोदर देखील शिंदेचे खासदार असतील, त्याचबरोबर टीएमसीचे फुटलेले खासदार असतील, यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी चर्चा केली, त्यामुळे पुन्हा एकदा डिलिमिटेशनची चर्चा सुरू झाली. नाही, आता मला त्या काय भेट घेताय, त्यामागचं कारण काय, त्याचं काय काम आहे, त्यांची काय मागणी आहे या संदर्भात मला कुठली माहिती नाहीये. पण मला वाटतं आता देशाचे पंतप्रधान ते आहेत, सगळ्या लोकांनी भेटलं पाहिजे. सगळ्याच पक्षाचे विरोधी पक्ष लोक त्यांना भेटतात. मला वाटतं त्याप्रमाणे त्यांची काही मागणी असेल, महाराष्ट्रातले काही प्रश्न असतील, त्या संदर्भात ते भेटत असतील. भाऊ आज आंदोलन टीका करत असतात. आज बुलढाण्यामध्ये त्यांनी 2 भागवताच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. ते जुने स्वयंसेवक आहेत. अंबादास दानवे पूर्वी भाजपचेच होते, युवा मोर्चामध्ये आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्यांनीच त्यांच्या समारोपाच्या कार्यक्रम निरोप समारोपाच्या कार्यक्रमाला परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की गिरीश महाजन आम्ही एकाच सतरंजीवर झोपत होतो. आणि खरं आहे, युवा मोर्चाच्या कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही खरं एका सतरंजीवरच झोपत होतो. आमच्या त्याचा जुना स्टे आहे आणि ते मूळ स्वयंसेवक आहे. त्यामुळे ते जर कार्यक्रम हजर राहील तर त्यामध्ये काही वावग आहे मला असं वाटत नाही. कारण त्यांचं पिंड, त्यांचं ब्लड सगळं RSSच आहे. आता इकडे या साईड राज्य पातळीवर तुम्ही दिसायला शिबिरात माझ्या तोंडावर नको. गेल्या 2 दिवसापासून मी नाशिक शहरामध्येच आहे. आधीचे 3-4 दिवस मी इथेच होतो, आठवडाभर मी इथेच 15 दिवस कॅबिनेटला सोडला. तेवढ्यापासून मुंबईला गेलो होतो. मला सुद्धा जाणवलेलं आहे. मला अनेक फोन आलेत, भाऊ आमच्याकडे पैसा जाणवला आहे, काही लोक घराच्या बाहेर आलेत, काही ठिकाणी लोक बिल्डिंगवरून बाहेर येऊन उभे राहिले होते. तासभराने मला फोन आलेत, सगळे लोक बाहेर आहेत, सगळ्या महिला मुलं बाहेर आहेत. त्यांनाही सांगितलं की बाबा फार घाबरण्याचं कारण नाही, कारण हे कॅबिनेटमध्ये सुद्धा या विषयाची 2 वेळा चर्चा झालेली आहे. या संदर्भामध्ये सगळे यंत्र बसवले गेलेले आहेत. पण काही भाग या ठिकाणी असं आहे की त्या ठिकाणी धक्के जाणवत आहेत, त्यातून त्याची निर्मिती होते. त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं माझे रात्रीच बोलणं झालं. आमच्या डिझास्टर मॅनेजमेंटचे सेक्रेटरी आहेत विनीता सिंगल, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. मला वाटतं की फार घाबरण्यासारखं नाही आहे. जे भूकंप धक्के आहेत ते 3.2, 3.4 स्केलमध्ये त्या ठिकाणी आहेत, ते अतिशय नॉर्मल आहेत. मला वाटतं या संदर्भामध्ये जे इथले एक्सपर्ट आहेत त्यांना आम्ही पुढचा धोका संभाव्य काय आहे, समजा चौकशी काय करता येईल, ती सगळी आम्ही त्यांना विचारणा केलेली आहे. आणि त्यांनी मला वाटतं कालच जाऊन काही मशिनरी त्या ठिकाणी पुन्हा बसवलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आणि या संदर्भामध्ये काय प्रिकॉशन घेता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करतो. अच्छा, संजय राऊत साहेबांनी बरं त्यांनी करावं आंदोलन. ते वारंवार माझ्यावर आरोप करतायत, भ्रष्टाचार झाला म्हणते कुंभमेळ्यामध्ये. परवा राजसाहेब म्हणाले की या ठिकाणी सगळे गुजराती कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत, सगळे गुजराती ठेकेदार आहेत. मी सगळी माहिती घेतली, मी 50 ठेकेदारांची माहिती घेतली.
50 मध्ये फक्त एक ठेकेदार कोणीतरी फक्त गुजरातचा आहे. तर म्हणजे टेंडर प्रोसेस आहे, देशभरातून कोणी ते टेंडर भरू शकतं, पण या ठिकाणी फक्त एकच ठेकेदार गुजरातचा आहे आणि ते छोटंसं काम तरी त्या ठिकाणी घेतलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि म्हणून मला असं वाटतं असे निराधार आरोप करायचे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. आपल्यालाही कल्पना आहे 30, 35% बिलो काम या ठिकाणी गेलेले आहेत. महापालिकेमध्ये सगळे टेंडर आपण बघितलं तर 20%, 22%, 25%, फायबर केबलचं काम 42% बिलो गेलेलं आहे. अतिशय ट्रान्सपरन्सी या सगळ्या कामांमध्ये, पूर्ण स्पर्धा या कामामध्ये या ठिकाणी होते. कुणालाही पाठीशी घातलं जात नाही किंवा कुणाचा ठेकेदार पुढे आणला जात नाहीये. आणि असं असताना विनाकारण कुंभमेळ्याला बदनाम करण्याचं काम मला वाटतं हे घेत आहेत. मला त्यांनी माहितीच्या आधारावर बोललं पाहिजे. कुठे काही जीभ लावली टाळ्याला असं न करता आपण पूर्ण माहिती घ्या, ठेकेदारांची नावं घ्या, किती कामं बिलो गेली आहेत, किती टक्के बिलो गेलेली आहेत याची माहिती घ्या आणि मग बोला. पण नाशिकच्या कुंभाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम काही लोक करतायत आणि त्यांना विनंती आहे, राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू, पण असं कुंभमेळ्याला बदनाम करू नका. पुणे रेल्वे व्हावी, लवकर व्हावी, कारण अनेक दिवसांपासून हा विषय प्रलंबित आहे. त्यांनी रास्ता रोको देखील केला. 3 ते 4 तास हा रास्ता रोको सुरू. नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या बाबतीमध्ये हा मार्ग कुठल्या दिशेने न्यावा, म्हणजे कोणत्या गावावरून जावं, त्याचा मार्ग कसा असावा या संदर्भामध्ये थोडे वाद आहेत. पूर्वी जो DPR तयार झालेला होता तो थोडा बदलायचा प्रयत्न झालेला आहे, त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत आणि म्हणून हा मार्ग इकडून असावा का तिकडून असावा, कसा जावा या संदर्भामध्ये तिथले जे स्थानिक लोक आहेत, नागरिक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची मागणी आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 7 दिवसामध्ये सगळे याची चौकशी करून त्याचा तांत्रिक अहवाल मागितलेला आहे. या लोकांचं असं म्हणणं की तो 7 दिवसातच झाला पाहिजे, त्याला मुदतवाढ देऊ नका. आणि या संदर्भामध्ये ज्या गावावरून हा रस्ता झाला त्या गावातल्या भागातले लोक आहेत त्यांचं सुद्धा मत जाणून घ्या, अशी त्यांची मागणी. ती मागणी आपण मान्य केलेली आहे. जे एक्सपर्ट आहेत आमचे, जे चौकशी समितीचे लोक आहेत ते त्या ठिकाणी जाऊन त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेतील आणि 7 दिवसाच्या आत आपण सगळा हा अहवाल त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे येईल. याला फार मुदतवाढ मिळणार नाही, फारच अडचण असेल, काही गोष्ट वेगळी 5-7-8 दिवस, पण मला असं वाटतं 7 दिवसाच्या आत सगळा हा अहवाल आम्ही या ठिकाणी चौकशी समितीचा मागू, त्याच्यावर निर्णय होईल. मला वाटतं प्रशासन अतिशय गतीने काम करत आहे, अतिशय वेगाने काम या ठिकाणी चाललेले आहेत. कुठे उसंत आम्ही या ठिकाणी घेतलंय, त्र्यंबकेश्वरचा सगळा चेहरामोहरा आम्ही बदलतोय, नवीन घाट त्या ठिकाणी करतोय, सगळ्या रस्ते आम्ही सिमेंट काँक्रीटचे करतोय, नाशिक शहरातलं अतिक्रमण काढून आम्ही ठिकाणी सगळं काँक्रीटीकरण करतोय. आणि असं असताना आपण माहिती घेऊनच बोललं पाहिजे. मला असं वाटतंय हा अधिकारी तसा, हा त्या अधिकारी तसा, हा तहसीलदार तसा, कलेक्टर असा, कुंभ अधिकारी तसा, मंत्री असा. मला वाटतं साधू महात्म्यांचं काम जे आहे ते त्यांनी कुंभमेळा करायचा आहे. त्यांना सेवा पुरवण्याचं काम आमचं आहे. त्यांनी ज्या ज्या मागण्या पूर्ण केल्या आहेत त्या सर्व मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलेल्या आहेत. कुठे त्याच्यामध्ये आम्ही हाताकडता घेतलेला नाही. मागच्या वेळेला 1 आणि 2 कोटी आम्ही दिलं, तर यावेळेला 5 कोटी पाहिजे, आम्ही 5 कोटी त्यांच्या सगळ्या त्यांना मदत त्या ठिकाणी केलेली आहे. मग त्याच्यामध्ये ज्या बेसिक गरजा आहेत, शौचालय असतील, थांबण्याचं निवाऱ्याचं काम असेल, टेंटचं काम असेल, त्यासाठी आम्ही 5-5 कोटी रुपये त्यांना दिलेत. त्यांनी मागितल्याप्रमाणे या ठिकाणी दिलेले आहेत आणि आमचं काम अतिशय वेगात सुरू आहे. अजून कुंभमेळ्याला 1 वर्ष अवधी आहे आणि काहीच काम नाही. मला वाटतं साधू महंतांनी सुद्धा आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि तुमचं काम काय आहे की ज्या वेळेला कुंभमेळा होईल त्यावेळेला सगळ्या व्यवस्था तुमच्या पूर्ण असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही 1% कसर ठेवणार नाही, 1% कसर राहणार. कारण मागच्या वेळेला 3,500 कोटी रुपये दिले होते कुंभमेळ्यासाठी, ज्यावेळेला 35,000 कोटी रुपये दिले, त्याच्यावर आकडा जातोय. नवीन कामं येत आहेत, पण या ठिकाणी आम्ही कुठेही हाताकरता घेत नाही. केंद्र सरकार असेल, म्हणजे मुख्यमंत्री असेल, आमचं सरकार असेल, कुठेही हाताकरता घेत नाही. पण असं असताना मला वाटतं आपण बोलताना माहिती घेऊनच बोललं पाहिजे. बलिदान उसको याद करते हुए मोदी जी ने ट्वीट किया, उसके बारे में क्या कहेंगे? क्रांति दिवस है आज, देश के लिए जिन लोगों ने अपना बलिदान किया है, जिन लोगों ने अपनी जान की बाजी लगाई है, तो उनको अभिवादन करना ही चाहिए. आज दिन वही है, उसमें क्या कहना है. तो सभी लोग कर रहे हैं, हमने भी किया है, सभी ने किया है, मोदी जी तो करेंगे ही. आज क्रांति दिन है, आपको पता है आज क्रांति दिवस है, तो इसलिए सबको सलाम करना, सबको नमस्ते करना, सबको नमन करना, उनकी याद करना, ये हम सब हिंदुस्तानियों की जिम्मेदारी है. सर कुंभमेळे गटाचे जे आमदार आहेत, अंबादास दानवे, ते कायम भाजप